जय महाराष्ट्र. मी मयांक भागवत. तुम्ही पाहताय आमचा विशेष कार्यक्रम टक्कल आणि मानसिकता. केसांची गळती होणं याला जागतिक समस्या म्हटलं तरी चालेल. सर्वसाधारणपणे सगळ्यांचीच ही तक्रार असते. महिला याविषयी जास्त उघडपणे बोलताना जरी दिसतात तरी अकाली पडणारं टक्कल ही पुरुषांपुढची देखील मोठी समस्या आहे असं पुढे आलंय. आणि अशा अकाली टक्कल पडण्याने त्यांच्या आत्मविश्वासावरही देखील परिणाम होतं असा एक रिसर्च सांगतो. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये. केसांची गळती होणं याला जागतिक समस्या म्हटलं तरी चालेल. सर्वसाधारणपणे सगळ्यांचीच ही तक्रार असते. महिला याविषयी जास्त उघडपणे बोलताना जरी दिसतात तरी अकाली पडणारं टक्कल ही पुरुषांपुढची मोठी समस्या असल्याचं पुढे आलंय. आणि अशा अकाली टक्कल पडण्यानं त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होत असल्याचं पुढे आलंय. इंग्लंडमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर सेंटरनं केलेल्या अभ्यासातून तथ्य पुढे आलंय की 30 वर्षांखालच्या 30% पुरुषांना टक्कल पडायला सुरुवात होते आणि पुरुषांच्या 70व्या वर्षापर्यंत हे प्रमाण 80%वर जातं. अकाली टक्कल पडण्यामागे जास्त शॅम्पू वापरणं, डोक्यावरची छिद्र बुजणं किंवा चांगला पाणी पुरवठा न होणं अशा अनेक कारणांनी मनाची समजूत घातली जात असली तरी त्यामागे हार्मोनल कारण आहे. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन असतं. हे हार्मोन उष्ण जातीचं असल्यामुळे आतल्या आत पित्त वाढवण्याचं काम करतं. या टेस्टोस्टेरॉनचं उत्पादन वाढलं तर केस अधिकच गळतात. पहिल्यांदा कपाळावरचे केस गळतात, मग माथ्यावरचे आणि शेवटी बाजूचे केस गळतात. अकाली टक्कल पडल्यामुळे पुरुषांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. केस कमी व्हायला सुरुवात झाल्यावर त्याचा परिणाम आत्मविश्वासावर होतो. पुरुषांमध्ये आपण कमी आकर्षक दिसायला लागलोय असा न्यूनगंड निर्माण व्हायला सुरुवात होते. मानसिक अस्वास्थ्यामुळे व्यक्तिमत्व विकासामध्ये अथवा व्यावसायिक कामगिरीवरही परिणाम होण्याची शक्यता असते. आता तर टक्कलाचं अर्थशास्त्रच तयार झालंय. परत केस उगवण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची तेलं, क्रीम्स आणि थेरपिस्टच्या जाहिराती केल्या जातात आणि केस परत मिळवण्यासाठी ग्राहकही या जाहिरातींच्या भरीला पडतात. डोक्यावरच्या केसांनी कार्यक्षमता सिद्ध होत नाही, पण याचा परिणाम मानसिकतेवर होतोय हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत की टक्कल पडल्यामुळे कुठे मानसिकता लोकांची बदलते का आणि मानसिक खच्चीकरण होतंय का. आपल्यासोबत डॉक्टर सुयोग जयस्वाल आहेत, मानसोपचार तज्ज्ञ. त्याचसोबत डॉक्टर शमा विभाकर आहेत, ज्या त्वचारोग तज्ज्ञ म्हणजेच डर्मेटोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर शमा, मी पहिल्यांदा तुमच्याकडनं सुरुवात करतो. टक्कल पडणं ही आता आपण म्हणू शकतो जागतिक समस्या आहे आणि कुठेतरी स्ट्रेस असेल, एन्व्हायरमेंटल इश्यूज असतील, या सगळ्यांमुळे आपल्या स्किनवरती परिणाम होतो आणि टक्कल पडतं. मात्र या मागे नक्की काय आहे? म्हणजे 25 मध्ये किंवा 30 मध्ये मुलांना टक्कल का पडते? आता असं झालंय की खूप लहान वयात लोकांना टक्कल पडते. डेफिनेटली डाएट, एन्व्हायरमेंट, स्ट्रेस हे 3 खूपच इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहे. आणि विमेनमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज म्हणजेच हॉर्मोनल इम्बॅलन्स, दॅट इज वन खूपच कॉमन ते कॉज आहे टक्कल पडण्याचा. अँड डेफिनेटली खूप मोठं हे इम्पॅक्ट असतेच मानसिकतावर. आय सी माझे पेशंट येतात नेहमी अँड दे आर व्हेरी स्ट्रेस्ड आउट, कारण खूप केस गळतात, टक्कल पडते आणि इट अफेक्ट्स देअर डे टू डे लाईफ्स. आणि द प्रॉब्लेम इज की एक्झॅक्ट कॉज नसल्यामुळे त्याचा उपचार इज ते पण जरा डिफिकल्ट असतो. देर इज नो 100% क्युअर. आणि त्याच्यामुळेच देर आर थाउजंड्स अँड लॅक्स ऑफ ट्रीटमेंट्स which are claimed कि खूपच they are very effective, but that is not always so. So patient ends up spending lot of money and जेव्हा ते आमच्याकडे येतात they are almost disappointed with most of the treatments and then they expect की डॉक्टरांनी काहीतरी एकदम मिरॅकल करायला पाहिजे, जादू काहीतरी करावी आणि परत केस आम्हाला आणून द्यावे. मात्र डॉक्टर सुयोग, ज्या प्रकारे डॉक्टर शमा म्हणतात की मानसिकतेवरती याचा परिणाम होतोय, कुठेतरी मानसिक खच्चीकरण होतंय, माणूस जास्त स्ट्रेस आउट होतोय किंवा जास्त विचार करतोय की आता सगळं संपलं, डोक्यावरचे केस गेले म्हणजे सगळं संपलं, हे काय नक्की प्रकार आहे? नक्की म्हणजे कसं म्हणायचं की जेव्हा माझे केस गळतात, आता माझे केस गळतात आहे, तर आय विल सीक मेडिकल ओपिनियन अनलेस अँड अंटिल आय एम डिस्ट्रेस्ड. मला जर त्रास झाला त्याचा मानसिक किंवा शारीरिक असले प्रकारचे जेव्हा मला त्रास होतात
त्यावेळेला मी डॉक्टरांचा सल्ला घेतो. आय गो टू अ डर्मॅटॉलॉजिस्ट जर माझे केस गळतात आहे. आता केस जसं तुम्ही स्टॅटिस्टिक्स सांगितले 30% पुरुषांचे केस 30 वर्षापर्यंत गळायला सुरुवात होते, परंतु सगळे 30% डॉक्टरांकडे जात नाही. आता जे डॉक्टरांकडे जातोय तो क्राऊड कोणता? हा क्राऊड तो आहे ज्यांचा केस गळण्यामुळे त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात न्यूनगंड निर्माण होतो. या लोकांना स्वतःची सेल्फ एस्टीम आणि सेल्फ इमेज यावर जेव्हा परिणाम होतो त्यावेळेला लोक ट्रीटमेंट सीक करतात. आणि जर आपण बोलायला झालो की डिस्ट्रेस खूप जास्त आहे ज्यांचे केस गळतात त्यामध्ये, तर हो हे बरोबर आहे, परंतु हा डिस्ट्रेसचा स्पेक्ट्रम असतो. काही लोकांना खूप जास्त डिस्ट्रेस असतो प्रमाणाबाहेर. काहींसाठी हा जीवना मरणाचा प्रश्न बनून जातो, परंतु काही लोकांसाठी दे कॅन विअर इट ॲज अ बॅज. दे कॅन यूज इट देअर बाल्डनेस ॲज अ स्टाईल स्टेटमेंट फॉर देमसेल्फ. फॉर एक्झाम्पल आय गिव्ह यू अ सिम्पल एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल टेक विशाल ददलानी. ही इज बॉल्ड ॲज वेल, बट डज ही विअर इट ॲज समथिंग ऑफ अ शेम? As when we compare it to somebody like another singer, what's his name? बरोबर. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की आपण त्याला कॅरी करणं शिकलं पाहिजे आणि आपण न्यूनगंड डोक्यात ठेवू नये की डोक्यावरती केस गेले म्हणजे सगळंच काही संपत नाही. मात्र डॉक्टर शर्मा, याच्यामध्ये जसे आपण फॅक्टर्स पाहत होतो, याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतील, याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की आपण जे प्रॉडक्ट यूज करतो त्या प्रॉडक्टमुळे कुठेतरी आपली स्किन खराब होते आणि देखील आपले केस गळायला सुरुवात होते. अशी काही माहिती आहे का? म्हणजे एक तुम्ही डर्मेटॉलॉजिस्ट आहात म्हणून तुम्हाला विचार. फर्स्ट अँड फॉरमोस्ट फॅक्टर ना जे इज जेनेटिक प्रीडिस्पोजिशन. सपोज तुमचं फॅमिलीमध्ये टक्कलचं आहे, खूप स्ट्रॉंग जेनेटिक्स आहे, देन यू आर डेफिनेटली प्रीडिस्पोज टू दिस. त्याचा बरोबर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जेव्हा मिक्स होते, स्ट्रेस इज कंबाइंड, ओके, ऑल ऑफ देम कंबाइंड टुगेदर. अँड ऑफकोर्स आय फील डाएट आजकाल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हॉर्मोनल सप्लिमेंट्स लोक घेतात, एस्पेशली मेल्स हू आर जिमिंग, दे टेक प्रोटीन सप्लिमेंट्स अँड दे आर लॉट ऑफ दीज थिंग्स दे आर अनरेग्युलेटेड. And most of them land up with hair loss and most of them land up with acne, and that also pimples म्हणजे आणि back acne, body acne, scarring tendency. That is the most important thing. आणि दुसरं आहे की हे सर्व मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स आणि दुसरे जे प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये पण हॉर्मोनल्स हे येतात पदार्थ. अँड दॅट इज वाय इट कॉजेस. अशा पेशंट्सनी करायचं काय? म्हणजे अशा व्यक्तीने करायचं काय ज्याचे केस गळत असतील? काहीतरी त्याला ट्रीटमेंट किंवा काहीतरी स्वतःचं प्रिव्हेन्शन एक गरजेचं असेल. प्रिव्हेन्शन ऑफकोर्स इज बेटर दॅन क्युअर ऑलवेज. नेहमी आपलं रेग्युलर जीवनमध्ये रेग्युलर डाएट, रेग्युलर स्लीप, वॉटर इनटेक अँड रिड्यूस युअर स्ट्रेस. आपण अर्निंगसाठी वी आर नॉट जस्ट लिव्हिंग. लाईफ इज मोर. सो आय ऑलवेज काउन्सिल माय पेशंट्स मोर देन गिव्हिंग देम ट्रीटमेंट. बरोबर. मग काउन्सिलिंग कसं आहे? म्हणजे डॉक्टर सुयोग यांच्याकडे देखील जाणार आहे, मात्र तुम्ही काउन्सिलिंग कसं करता किंवा तुमच्याकडे डायरेक्ट एखादा पेशंट आला तर तुम्ही त्याला सांगता काय? Most of the younger generations, I tell them to improve their diet. 90% fast food वरच असतात. So I tell them to improve their diet, include sprouts, fruits, vegetables, regular food habits, sleep, and reduce the stress in their life. Other middle-aged population, I ask them to, of course, improve their diet and start some yoga exercises that really helps to reduce stress. Women especially who are multitasking, taking care of home, taking care of office, trying to give 100% everywhere, and they are nutritionally deficient. So they need iron and multivitamins to be added. बरोबर. पण महिला आणि पुरुष यांच्यावरती आपण चर्चा करताना एक डॉक्टर सुयोग यांच्याकडे जाऊया. डॉक्टर सुयोग, ज्या प्रकारे डॉक्टर शर्मा म्हणाला की बरेचसे पेशंट्स त्यांच्याकडे येतात आणि वैतागलेले असतात की आता काय, म्हणजे सगळ्या गोष्टी संपल्या का? तुमच्याकडे काही असे पेशंट्स आलेत का की ज्यांना तुम्हाला काउन्सिल करायला लागलं की बाबा डोक्यावरचे केस गळत आहेत, कमी होत आहेत, म्हणजे सगळं संपलं नाही किंवा ही नॅचरल प्रोसेस आहे, काहीतरी गोष्टी बॉडीमध्ये वेगळ्या होत आहेत म्हणून ते केस गळत आहेत? बरोबर, अगदी बरोबर. केस गळणं हे काही प्रमाणात नॅचरल आहे. जसं की मॅडमने सांगितलं, इट्स अ जेनेटिक प्रीडिस्पोजिशन. Your father had lost hair, so you are going to lose it hair sometime or the other. Your father had lost hair 45, probably because of stress. You may lose it at 35 itself, or त्याच्यापूर्वी पण गळू शकतात. परंतु इम्पॉर्टंट काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल ॲक्सेप्टन्स की हो माझे केस गळतात आहे. नेक्स्ट स्टेप कम्स, आय सीक
मेडिकल मॅनेजमेंट फॉर इट. मी त्यासाठी ट्रीटमेंट घेतोय आणि माझे केस गळणं कसं थांबवायचं किंवा त्याचं इलाज कसं करायचा हे मी करतो. मीनवाईल मी सगळं काही सोडून बसू शकत नाही. बरोबर. मला माझे केस गळतात ही स्थिती जोपर्यंत मी मान्य करत नाही तोपर्यंत पुढचा स्टेप घेता येत नाही. नाहीतर आपण जे न्यूनगंड बोलतो, लो सेल्फ इस्टीम बोलतो, हे केव्हा डिप्रेशन आणि अँझायटीमध्ये आणि सोशल अवॉइडन्स म्हणजे आता माझे केस गळतात मी चार चौघांमध्ये कसा उठायचं बसायचं. बरोबर, याचा कामावरती डॉक्टर परिणाम होतो? हो, फार प्रमाणात. हे जेव्हा तुमचं न्यूनगंड आणि लो सेल्फ एस्टीम हे तुमच्या कामावर डायरेक्टली परिणाम करतं. कारण फॉर एक्झाम्पल तुम्ही आता कॉर्पोरेट जॉबला तुम्हाला प्रेझेंटेशन करायला लागतं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या लुक्सबद्दल जास्त कन्सर्न असता, जेव्हा तुम्हाला वाटतं की आय डोंट लुक ॲप्रोप्रिएट इनफ टू डू दिस प्रेझेंटेशन, कारण मला केस कमी आहेत, मला असं वाटतं की सगळे लोक हे बोलतात की अरे बघा हा व्यक्ती याला टक्कल पडतोय, असं होतंय तसं होतंय. त्यावेळेला मला हे स्वतःला समजवणं भाग आहे की लोक माझं टक्कल बघायला आलेले नाहीयेत, लोक माझं प्रेझेंटेशन बघायला आलेले. बरोबर. अनफॉर्च्युनेटली इन टुडेज जनरेशन वी टेन टू फोकस मोर ऑन अवर फिजिकल अपीरन्स दॅन अवर स्किल सेट. बरोबर. पण डॉक्टर शर्मा, याच्यामध्ये आपण मगाशी एक चर्चेला मुद्दा घेतला होता, तो म्हणजे बऱ्याचशा थेरपीज आहेत, ज्या थेरपीज असं म्हणतात की आम्ही परत तुमचे केस उगवून देऊ शकतो, म्हणजे तुमचे नॅचरल केस परत येतील. हे खरंच शक्य आहे का? म्हणजे बऱ्याच वेळेला आपण पाहतो की ट्रान्सप्लांट सर्जरीज होतात, पण हे खरंच शक्य आहे का की एखादा नॅचरल केस जर गळत असेल, जो नॅचरल कॉजने गळत असेल, तर तो परत येऊ शकतो? Definitely treatments आहे, there are good treatments which are available, but there is always a limitation. We have to understand each and every patient is different, each and every disease is different. Okay, and if there is a hair loss and patient they have time, then we start medical management of treatment. जर डोनर एरिया चांगलं असलं आणि पेशंट रिस्पॉन्स नाही देते मेडिकल ट्रीटमेंटसाठी, देन ऑफकोर्स प्लास्टिक सर्जन्स डू हेअर ट्रान्सप्लांटेशन. इट इज अ व्हेरी गुड मेथड. मागचे केस पुढे आणून दे कॅन रिस्टोर द हेअरलाईन अँड दोज हेअर आर गोइंग टू लास्ट. Okay, but the thing is that it should be done with a qualified plastic surgeon बरोबर. and in a good operation theater setting. बरोबर. That is most important, कारण खूप साईड इफेक्ट्स पण होते हे सर्व प्रोसिजर्सचे. आणि दुसरं आहे की इवन हे सगळे ब्युटी पार्लर आणि काही कॉस्मेटिक क्लिनिक्स उघडले आहे अँड दे आर नॉट युझिंग गुड प्रोडक्ट्स, दे आर नॉट युझिंग स्टरिलाइज्ड इन्स्ट्रुमेंट्स. सो हे वी हॅव टू बी केअरफुल. वी जस्ट कांट डू एव्हरीथिंग अँड एनिथिंग विच इज अवेलेबल अँड ॲडव्हर्टाइज्ड. बरोबर. म्हणजे फक्त त्या ठिकाणी जाऊन कोण करतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पाहणं. मात्र आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर महिलांबाबत चर्चा करूया, कारण महिलांचे देखील केस बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सीमध्ये गळतात, बऱ्याच वेळेला हॉर्मोनल चेंजेस ज्या प्रकारे डॉक्टर शर्मा म्हणाले त्यामुळे गळतात. दुसरा एक आस्पेक्ट आहे तो म्हणजे टीझिंग. टक्कल माणसाला पडायला लागलं की काही वेळेला लोक हसतात, त्यामुळे कुठे मनावरती परिणाम होतो का? या दोन मुद्द्यांवरती चर्चा करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.